वातावरण एकदम निसर्गरम्य झालेलं आहे. मला आणि दाजीला जायचं होतं नाशिकला, कारण आम्हाला आमच्या ऑफिससाठी चेअर आणायच्या होत्या. हे आपले सौरभ दाजी यांचे जवळपास भरपूर गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट चालू आहे. मग त्यांच्या 2-3 साईट चालू होत्या. मग त्या साईटला व्हिजिट मारून मग नाशिकला निघायचं होतं. मग काय सर्वात आधी लोणीच्या साईडला गेलो, तिथं मस्तपैकी काम वगैरे बघितलं. त्यानंतर कॉलरला गेलो, तिथं पण एक साईडचं काम करायचं होतं. कॉलरची साईड एकदम मस्तपैकी बघितली आणि डायरेक्ट नाशिकला निघालो. आता तुम्ही पण म्हणशाल डायरेक्ट गाडी बदलून टाकली, खुर्च्या आणायच्या होत्या त्याच्यामुळे मग गाडी मोठीच घेतली. आपल्या दाजीला खूप भूक लागली होती, त्यांना संगमनेर म्हणता म्हणता डायरेक्ट नाशिकला नाश्ता करायला नेलं. मस्तपैकी सगळ्यांनी पोटभर चायनीज खाल्लं आणि त्यानंतर डायरेक्ट फर्निचर मॉलला गेलो. तिथं भरपूर प्रकारच्या आम्ही चेअर वगैरे बघितल्या. सौरभ दाजी तर खुर्ची मोडायच्या प्रयत्नात होते, पण आम्ही काही ती मोडून दिली नाही. मग जवळपास 5-6 चेअर सिलेक्ट करून डायरेक्ट कारमध्ये लोड केल्या. गाडीत खुर्च्या लोड केल्यानंतर आम्ही डायरेक्ट सिन्नरमध्ये पोहोचलो. सिन्नरमध्ये पोहोचल्यानंतर खूप भूक लागली होती. दाजींना म्हटलं आता पोटभर जेवण करू. सगळ्यांना जास्त भूक लागल्यामुळे आम्ही सगळ्यांनी मटण थाळीची ऑर्डर केली. पोटभर जेवण केलं, त्याच्यामुळे काही टेन्शनच नाही राहिलं. जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट ऑफिसला गेलो. सगळ्या खुर्च्या खाली टाकल्या. हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये